गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वेगळ्या रिॲक्शनबद्दल आज माहिती घेणार आहोत. तर इथे क्वेश्चन दिलेला आहे, राईट ए नोट ऑन बेअर व्हिलिगर ऑक्सिडेशन. राईट ए नोट ऑन बेअर व्हिलिगर ऑक्सिडेशन. द ऑक्सिडेशन ऑफ कीटोन टू एस्टर, that means conversion of a C double bond O group into COOR group. The oxidation of ketone to ester with per acid or hydrogen peroxide, that means here the catalyst used is a per acid or hydrogen peroxide, that means H2O2, is known as a Baeyer Villiger oxidation. The oxidations of ketone to ester by using per acid or hydrogen peroxide is known as a Baeyer Villiger oxidation. Further saponification of ester produce alcohols. Thus ketone can be transformed to a alcohol by this method. That means in the first step ketone is converted into ester, and after further saponification of ester to produce alcohol, that means ketone is converted into a alcohol by this reaction. Ketone firstly converted into ester and then it is converted into a alcohol by this method. A typical example of Baeyer Villiger oxidation is a reaction of acetophenone. One of the example of Baeyer Villiger oxidation is a reaction of acetophenone with perbenzoic acid at a room temperature to furnish phenyl acetate is a 63% yield. Here the acetophenone, that means this one is the phenyl group, and methyl phenyl ketone, this is called as the acetophenone. This one is the perbenzoic, this is the benzoic acid. यामध्ये जो फॉर्म्युला दिलेला आहे हा थोडासा एक ऑक्सिजन ॲटम इथे जास्तचा असेल त्यावेळी आपण त्याला पर बेंझोइक ॲसिड असं आपल्याला म्हणता येईल. वेन द ॲसिटोफेनॉन इज when the acetophenone is react with per acid or hydrogen peroxide or acetophenone with perbenzoic acid, then it is converted into a phenyl acetate. This one is the phenyl group and this is the acetate. So the acetophenone is converted into a phenyl acetate by Baeyer Villiger oxidation reaction. Now the second one question, discuss the reduction reaction of aldehyde and ketone. आता इथे रिडक्शन रिॲक्शन आपल्याला बघायची आहे अल्डिहाइड आणि कीटोन्सची. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, तर रिडक्शन रिॲक्शनची आपण भरपूरशा व्याख्या करू शकतो. त्यामध्ये पहिली व्याख्या अशी म्हणता येईल रिडक्शन रिॲक्शनची, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, किंवा दुसरी व्याख्या अशी करता येईल आपल्याला ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन, किंवा तिसरी व्याख्या अशी करता येईल रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच आपण यामध्ये कन्सिडर करू ॲडिशन ऑफ हायड्रोजन. अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये हायड्रोजन ॲड करणे म्हणजेच रिडक्शन रिॲक्शन. दॅट मीन्स द बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड ऑक्सिजन is removed by the reduction reaction. Reduction reaction, aldehyde and ketone can be reduced to alcohol or alkene. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करून त्यांचं कन्वर्शन अल्कोहोल किंवा अल्किनमध्ये आपल्याला करता येते. द फर्स्ट रिॲक्शन इज रिडक्शन टू अल्कोहोल, म्हणजे अल्कोहोल मिळेपर्यंत त्याचं रिडक्शन करणे. अल्डिहाइड घेतला, अल्डिहाइडचं निकेलच्या प्रेझेन्समध्ये जर आपण रिडक्शन केलं तर हा डबल बॉन्ड कॅन्सल होऊन जातो आणि इथे एक हायड्रोजन आणि या कार्बनवर एक हायड्रोजन लागतो. म्हणजेच तयार झालेला कंपाऊंड हा RCH2OH म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल. अल्डिहाइड अँड कीटोन कॅन बी रिड्यूस्ड टू अल्कोहोल treatment with hydrogen and
nickel or platinum catalyst. This is called as a catalytic reduction. Aldehyde gives a primary alcohol and ketone gives a secondary alcohol. म्हणून इथे आपण ॲसिड अल्डिहाइड घेतलं. ॲसिड अल्डिहाइडचं निकेलच्या प्रेझेन्समध्ये रिडक्शन केलं असता आपल्याला इथिल अल्कोहोल मिळाला. म्हणजेच एक हायड्रोजन या कार्बनला अटॅच झाला तर दुसरा हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच झाला आणि तयार झालेलं कंपाऊंड इथे इथिल अल्कोहोल. कीटोनच्या बाबतीत आपण जर घेतलं तर इथे कीटोनचं निकेलच्या प्रेझेन्समध्ये रिडक्शन केलं असता आता हे दोन हायड्रोजन म्हणजे या डबल बॉन्डला रिमूव्ह करतील आणि एक हायड्रोजन या ऑक्सिजनला आणि एक हायड्रोजन या कार्बनला लागेल. म्हणजेच तयार होणारा कंपाऊंड या स्वरूपाचा राहील. त्याला आपण सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतो. म्हणून इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. डायमिथिल कीटोन किंवा याला ॲसिटोन असं म्हणतो. व्हेन द ॲसिटोन इज रिड्यूस्ड बाय युजिंग निकेल. ॲसिटोन इज रिड्यूस्ड बाय युजिंग निकेल. देन इट गिव्स द isopropyl alcohol. One hydrogen atom is attached to the carbon and second hydrogen atom is attached to the oxygen atom. So the compound form is a isopropyl alcohol. It is also called as a propan-2-ol or 2-propanol. That means by using catalytic reduction we convert the aldehyde into a primary alcohol and ketone into a secondary alcohol. That means aldehyde and ketone are converted into a alcohol by using catalytic reduction. The same result can be obtained by using reducing agent like lithium aluminum hydride or sodium borohydride. The similar result can be obtained by using a reducing agent like lithium aluminum hydride or sodium बोरोहायड्राईड. म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा सोडियम बोरोहायड्राईडचा वापर करून सुद्धा आपण अल्डिहाइडचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये करू शकतो. म्हणून इथे एक्झाम्पल दिलं आहे. ॲसिड अल्डिहाइड इज रिड्यूस्ड बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड ऑर सोडियम बोरोहायड्राईड. देन इट इज कन्व्हर्टेड इंटू अ इथिल अल्कोहोल. नाव द सेकंड वन, रिडक्शन टू अ अल्केन्स. दॅट मीन्स conversion of aldehyde and ketone to a alkane. Aldehyde and ketone can be reduced to alkane by either the Clemmensen reduction or Wolff-Kishner reduction. म्हणजेच कन्व्हर्शन टू अल्केन्स किंवा रिडक्शन टू अल्केन्स म्हणजे नेमकं काय तर अल्डिहाइड आणि कीटोनचं कन्व्हर्शन आपल्याला अल्केनमध्ये करायचं आहे. तर एकंदरीत आपण ध्यानात ठेवायचा इथे हा जो आपल्याला कीटोन दिसतो आहे, हा जो कीटोन दिसतो आहे या कीटोनला अल्केन बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 हायड्रोजनची गरज पडेल आणि हा ऑक्सिजन नको आहे. म्हणजे या ऑक्सिजनला सुद्धा बाहेर काढण्यासाठी 2 हायड्रोजनची गरज पडेल. म्हणजे एकूण 4 हायड्रोजनची आपल्याला गरज आहे. मग हे 4 हायड्रोजन आपल्याला कुठून मिळेल यासाठी आपल्याला रिड्युसिंग एजंट बदलण्याची गरज आहे. म्हणजे निकेल किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि सोडियम बोरोहायड्राईडच्या मदतीने ते होणार नाही. कारण लिथियम सोडियम बोरोहायड्राईड लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि निकेलचा वापर करून जर आपण रिडक्शन केलं तर त्यामध्ये फक्त आपण 2च हायड्रोजन या कार्बोनिल ग्रुपला अटॅच करत होतो. त्यामुळे आपल्याला अल्केन मिळत होता. त्यामुळे आपल्याला अल्कोहोल मिळत होता. परंतु आपल्याला अल्केन पाहिजे म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पाहिजेत. मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मिळवण्यासाठी या कार्बनला 2 हायड्रोजन आणि या ऑक्सिजनला 2 हायड्रोजनची गरज, 4 हायड्रोजन आपल्याला इथे लागेल. म्हणून दुसरा रिड्युसिंग एजंट इथे यूज केला गेलेला आहे. त्याला क्लेमन्सन रिड्युसिंग एजंट असं म्हणता येईल आपल्याला. दिस इन्व्हॉल्व द यूज ऑफ झिंक मर्क्युरी अमालगम. झिंक अमालगम असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. ZnHg. दिस इज नॉट अ Mg. दिस वन इज द Hg. इथे Mgच्या ऐवजी आपल्याला इथे मर्क्युरी Hg पाहिजे आहे. ZnHg इन conc HCl, concentrated HCl. Then ketone is converted into a alkane. First one is the Clemmensen reduction. That means Clemmensen reducing agent is a ZnHg in presence of concentrated HCl. ZnHg in presence of concentrated HCl. Now the second one is Wolff-Kishner reduction.
This involves the use of basic solution of hydrazine. Wolff-Kishner reduction. This involves the use of basic solution of hydrazine. This one is the base, sodium hydroxide, and this is the molecular formula of hydrazine. It also provides the 4 hydrogen atom to a ketone. So this ketone is converted into a alkane. That means RC double bond O R dash is converted into RCH2 R dash. That means ketone is converted into alkane by Wolff-Kishner reductions. The reducing agent used in Wolff-Kishner reduction is hydrazine in a basic medium or a basic solution of hydrazine. Now the third one is a reduction to a pinacol. This is a wrong statement are given here. Reduction to a pinacol, that means conversion of aldehyde, conversion of ketone into a pinacol. Ketone when reduced in a neutral or alkaline medium. Ketone when reduced in a neutral or alkaline medium form pinacol. For example, acetone undergoes a reduction with magnesium amalgam to form 2,3-dimethyl butane 2,3-diol. म्हणजेच इथे ॲसिटोनचं रिडक्शन केलं मॅग्नेशियमच्या प्रेझेन्समध्ये. when the acetone is reduced by using magnesium amalgam, then this acetone is converted into a 2,3-dimethyl butane 2,3-diol. म्हणजे इथे एकूण 4 कार्बनवाला 4 कार्बनची स्ट्रेट चेन आहे 1 2 3 4. The methyl group is present at a second carbon as well as third carbon. So this is called as a 2,3-dimethyl butane and 2,3-diol. This compound is also called as pinacol. तर इथे आपण कीटोनचं कन्व्हर्शन पिनॅकोलमध्ये कशा पद्धतीने केलं जाते, तर कीटोनची रिडक्शन रिॲक्शन मॅग्नेशियम अमाल्गमच्या प्रेझेन्समध्ये केली असता कीटोन इज कन्व्हर्टेड इनटू अ पिनॅकोल अँड अल्डिहाइड डू नॉट गिव्ह सच टाईप ऑफ रिॲक्शन. हे जे कीटोनचं रिडक्शन पिनॅकोलमध्ये झालं तशा पद्धतीची अल्डिहाइडची रिॲक्शन होणार नाही. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये एकदा आपण रिवाईज करू. बेअर विलिगर ऑक्सिडेशनमध्ये हे ऑक्सिडेशन रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते हे लक्षात ठेवणे आपल्याला. बेअर विलिगर ऑक्सिडेशन रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ पर ॲसिड ऑर हायड्रोजन peroxide. The oxidation reaction is carried out in presence of per acid and hydrogen peroxide. In that reaction, conversion of ketone to a ester takes place. The further saponification of this ester produce alcohol. That means in a beer vinegar oxidation reaction, ketone is converted into ester, then it is converted into a alcohol. There is one example is given here. Acetophenone is converted into a phenyl acetate. That means ketone is converted into a ester. Now next one is the discuss the reduction reaction of aldehyde and ketone. Here we discuss the reduction of ketone to a alcohol. That means conversion of aldehyde and ketone to a alcohol is takes place by using catalytic reducing agent. That means nickel, platinum, or some other reducing agent like lithium aluminum hydride or sodium borohydride can also be used to convert the aldehyde into a alcohol. Now the second one in a reduction reaction, the reduction, this one is the complete reduction of aldehyde and ketone to a alkane, that means saturated hydrocarbon, by using two different reducing agent like Clemmensen reducing agent. This one is the zinc amalgam in presence of concentrated HCl. First reducing agent is the Clemmensen reducing agent, and second one is the Wolff-Kishner reducing agent, like basic solution of hydrazine. In that reduction reaction, ketone is also converted into a alkane. Now the third one and last one reaction is given here, reduction to a pinacol, but this reaction is takes place only by ketone, not the aldehyde. Aldehyde do not give such a type of reaction. This ketone is reduced by using magnesium amalgam.
then this ketone is converted into a pinacol. The name of the pinacol is a 2,3-dimethyl 2,3-butanediol. 2,3-dimethyl butan 2,3-diol or 2,3-butanediol. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या रिडक्शन रिॲक्शन अल्डिहाइड आणि कीटोनच्या रिडक्शन रिॲक्शन समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तरी आपण सुद्धा यावर आधारित भरपूरशी उदाहरणं वाचावी आणि हा कन्सेप्ट जो आहे रिडक्शन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हा व्यवस्थितपणे समजून घ्यावा. धन्यवाद.